वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन हिटमॅन रोहित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. दानसर या स्पर्धेमध्ये माल्यकवीर म्हणून बाईक पटकावली. कालच्या दिवसामध्ये TDPL देखील गाजवलं. 3 लगातार षटकार रोहित पाटीलच्या बॅटमध्ये आपण पाहिले. पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय. ऑफ स्टिकला सोडून जाणारा हा बॉल वाईट बॉल. स्वयंमारा करण्याचा प्रयत्न रोहित पाटील या गोलंदाजाचा. पहिला चेंडूवरती धावसंख्येचा श्रीगणेशा झाला नारिवली टीमचा. धावसंख्या 1 या आकड्यावरती बिनगडी बाद. फिल्डिंगची सजावट आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक खेळाडू आहे आणि मिड विकेट रिझन मध्ये एक खेळाडू ठेवण्यात आलाय. टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवला जातोय. वारंवार रोहित पाटीलचा हा बॉल आपण पाहतो. थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू अपटी बार, परंतु लेगस्टिकच्या बरेचसा बाहेर, त्यामुळे पंचाने लगेच या चेंडूला दंडित केलं. लगातारचा पाठोपाठचा दुसरा चेंडू इथे वाईड फेकला जातोय. धावसंख्या 2 या आकड्यावरती. सलामीची जोडी आदित्य आणि नयन. यावेळी ओव्हर पिच बॉल फिंगर रोल केले होते. टप्पा खाल्यानंतर बाहेर वळवण्याचा प्रयत्न रोहित पाटीलचा आता मात्र सफल झालाय. हा चेंडू निर्धाव. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. एक चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर धावसंख्या बिनबाद 2 या आकड्यावरती. यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी. 1 हँडेड कॅच गॅदर करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र झेल ड्रॉप झालाय. फाईन मध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू तैनात होते. दूर प्रयत्न मात्र चांगला होता. चेंडू दूर होता त्यांच्यापासून खूप. प्रयत्न चांगला राहिला. या चेंडूवरती मिळाली फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 3 या आकड्यावरती. पहिला षटक प्रगतीपथावर. आता मात्र अँगल चेक केला जाईल, चेंज केला जाईल. रोहित पाटील राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असलं की थोडीशी कॅप्टनला धोकेधोकी जरूर असते. फिल्डिंग वारंवार चेंज करावी लागते आणि तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील मोठा फटका लगवायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी आणि झेल ड्रॉप केला जातोय. झेल भूमीला दान केलं जातोय. अतिशय सोपा झेल होता. सूर्याची किरण डोळ्यावर आल्या कारणामुळं हा झेल ड्रॉप होतोय. सोपा झेल होता. जीवनदान मिळतंय ते म्हणजे नयन पाटील या फलंदाजाला. जीवनदानाचा कितपत फायदा उचलेल नयन हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. या चेंडूवरती मिळाले सिंगल. पुढचा बॉल लावडा फील्ड केली जाते. पिचिंग आउटसाइड लेग असं पंच सांगतायत, त्यामुळे लेग बाईच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे टोटल 5 या आकड्यावरती. शांतमय सुरुवात, संत गतीने सुरुवात केली ते म्हणजे साक्षी 11 गावदेवी नारिवली टीमने. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे धावा येतील याचा प्रयत्न 2 फलंदाजांना करावा लागेल. नागाव सारखा बलाढ्य संघ अगेन्स्ट त्यांच्या खेळत आहे, त्यामुळे धावा तुम्हाला चांगल्या बनवल्या. इथे मात्र चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडू निघून चाललाय. धन 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 करा सीमा पार. मिळतील 4 चौकार. चारच्या मदतीनं धावसंख्या पुढे. टोटल 9 ऑन अ बोर्ड. 9 धावा. यावेळी देखील लेग स्टिकच्या ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. वारंवार तोच प्रयत्न राहिलाय रोहित पाटील याचा. यावेळी देखील पंचाने दंडित केलं. या षटकातला तिसरा बॉल वाईड फेकला जातोय. टोटल धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 वर धावसंख्या पोहोचले. यावेळी देखील मिस टाइम. बॅक टू द बॉलर चेंडू अडवला जातोय. एज लागला होता. मोठा फटका. क्रॉस द बॅट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये या चेंडूवर कोणतीही धाव नाहीये. अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा बिनबाद 10 धावा धावा फलकावरती नारिवली टीम.
येस, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. एक षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा बिनबाद 10 धावा धावा फलकावरती लागलेत. चांगली सुरुवात दोन्ही टीमची मी म्हणेल. नारळी टीमने देखील 10ची सरासरी गाठलेली आहे. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये हर्षांक पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल, क्या बात आहे, सुरेख लाईन लाईन, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, अचूक टप्प्यावर पिच केला बॉल. चेंडू टप्पा घालला तर थोडासा सरळ राहिला, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. हा चेंडू डॉट फेकला जातोय. चांगली सुरुवात नागाव टीमची देखील आपण पाहतो. यावेळी देखील पहा बॅकफुटला जाऊन पंच केलाय, फाईन मध्ये चेंडू जातोय. वन बाउन्स ओव्हर दी लाईन, दॅट शुड बी 4 रन. आदित्यच्या बॅटमधून आलेला हा चौकार, चौकारच्या साह्यानं धावफलक पुढे. टोटल 14 ऑन बोर्ड, 14 धावा धावा फलकावरती लागलेत. यावेळी देखील शपलून मारण्याचा प्रयत्न, क्रॉस द बॅट, लेग फाईन लेग रिझर मध्ये खेळण्याचा प्रयत्न यावेळी असफल राहिला आदित्यचा. मागील चेंडूवरती प्रॉपर टायमिंग जुळला आणि फाईन लेग रिझर मध्ये तो चौकार मिळवला आणि कॉपी बुक स्टाईलनं तोच फटका सजवायचा होता, परंतु कनेक्शन खराब राहिला, कनेक्शन झालेलं नाही, त्यामुळे हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. हर्षांक पाटील मैदानाच्या आतमध्ये चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळी स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे, चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चित्याच्या चपलाईने हरणाचा वेग इथून धारण केला जातोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोचलाय तो म्हणजे 16 ऑन बोर्ड, 16 धावा धावा फलकावरती. अजूनही सलामीची जोडी नारिवली टीमची सज्ज आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील खोलवर पद्धत चेंडू टाकला होता, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, डीपमधून खेळाडू येतील, चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत क्विक सिंगल, 1 धाव कंप्लीट केले जाते. यावेळी पहा क्या बात आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांचं मी कौतुक करेल. जिथं 1 धाव होती तिथं दुसरी धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि एकेरी दोन्ही धावेने धाव फलक देखील पुढे जात असताना आपण पाहतो. टोटल धावसंख्येचा विचार केला 18 धावा धावा फलकावरती लागलेत. मोठे फटके फार कमी आलेत, परंतु इथे मात्र मी 2 फलंदाजांचं कौतुक करेल. एकेरी दुहेरी धावेला देखील खरं तर इथं सन्मान दिला जातोय आणि ते देणं देखील गरजेचं आहे. जिथं मोठे फटके येत नाही तिथे मात्र तुम्हाला एकेरी धावेमध्ये दुहेरी धावेला कन्वर्ट करावं लागेल, दुहेरी धावेमध्ये तिहेरी धावेला कन्वर्ट करावं लागेल आणि तोच प्रयत्न केला तो. इथे मात्र फटका चांगला सजवला आहे. झेलची संधी, डीप बॅकवर्ड्स पहिल्या ग्रीजरमध्ये खेळाडू होते तिथे आणि चांगला झेल घेतलाय आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना साक्षी 11 गावदेवी नारिवली टीमला फलंदाज बाद. थँक्यू. चला नागाव टीम, आपण वेळ अतिरिक्त खर्च करू नका, विनंती असेल. 1 वाजून 54 मिनिटांनी सामना चालू झाला होता आणि तब्बल 2 वाजून 2 मिनिटं झालेत, म्हणजेच 2 षटक तुम्ही 8 मिनिटांमध्ये संपवलेत. चांगली गोष्ट आहे. 30 षटक घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर तब्बल धावा फलकावरती 9.00च्या सरासरीने 18 धावा फलकावरती लागलेत. 1 गडींच्या मोबदल्यात. नवीन आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सौरभ भोईर. 3ऱ्या क्रमांकावरती खेळताना पाहायला मिळेल. पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे आम्ही जरूर इथे करणार आहोत. भारताची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती स्पर्धेद्वारे जरूर इथे जपली जाते. VSCC चषक नितलस 2025 मध्ये जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिक आणि अतिथी मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचा मान सन्मान करणं
इथे मात्र खूप गरजेचं आहे त्याचा संजू दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण मान सन्मान करणार आहोत. आदरणीय नारिवली गावचे खरं तर खंदे समर्थक किसन मामा यांचा देखील शुभ सन्मान आम्ही थोड्याच वेळामध्ये इथे करणार आहोत. अतिश पाटील गोलंदाजी मार्फत सज्ज झालाय. तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील विस्फोटक बॅटर आहे. एक अष्टपैलू खेळाडू नागाव टीमचा गोलंदाज तयार राकेश. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात. थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सरळ सीमा पार. मिळतील रन 4 चौकार. थँक्यू डीजे डीजे मास्टरचं देखील मी कौतुक करेल. शब्द पकड आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे खेळ चाललाय त्या प्रकारे सॉन्ग रिलीज करताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे पहा उत्तुंग षटकार. फ्लॅट हिट. इट्स अ मायटी क्लास षटकार. थँक्यू डीजे. सीमारेषा बाहेर जर चेंडू गेला असेल तर आयोजन कमिटीला मी विनंती केली आपण हॉलेंडर्स लावायचे आहेत. जो फलंदाजाचा रिदम आहे जो गोलंदाजाचा रिदम आहे तो तोडायचा नाही. पा मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. षटकार ठोकलाय. सलामीला आलेला फलंदाज नयन पाटीलच्या बॅटमधून आपण 2 चौकार आणि एक मायटी हिट एक षटकार पाहिला आणि षटकारच्या साईडनं धाव फलक फ्लाय होते. टोटल धाव फलकावर धावा. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 28 धावा धावा फलकावरती. सुरुवात चांगली राहिली. राकेशवरती तगडा प्रहार केला जातोय. विस्फोटक बॅटिंग इथून केले ते नयन पाटीलच्या माध्यमातून. यावेळी देखील स्लॉटमध्ये चेंडू दूरवरून खेळाडू येतील. लॉंग ऑनला खेळाडू आहेत तिथे चेंडूची अडवणी करतील. फेकी दमदार राहिले आणि त्यामुळे मिळेल फक्त या चेंडूवरती सिंगल. सिंगलच्या मदतीनं संघ पुढे जाईल. पुढे सरसावेल. टोटल 29 धावा धावा फलकावरती लागलेले आहेत. 29 ऑन बोर्ड. सौरभ भोईर आता स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावर आलाय. इथून कशा प्रकारे बॅटिंग करेल सौरभ येणारी वेळ काळ जरूर सांगून जाईल. धावसंख्येचा विचार केला तर साक्षी 11 गावदेवी नारिवली टीम धावसंख्या 29 धावा. चांगला स्कोर अद्याप उभारलाय. यावेळी ऑफ स्टिकला शपलवर मारण्याचा प्रयत्न. इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता सौरभ भोईरचा परंतु असफल राहिला यावेळी आणि एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एका धावीच्या मध्येने संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. 13 ऑन अ बोर्ड. 30 धावा 1 गडी बाद. नयन पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल खेळत आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकार आणि एक षटकार त्याने जरूर ठोकलाय. राकेशचा पुढील बॉल. हो यावेळी ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केले जाते. फ्लाइंग स्लीपवरती खेळाडू तिथे तैनात आणि इथे मात्र लाईक बिफोरच्या स्वरूपात नयन पाटीलची पारी संपुष्टात. फलंदाज बाद. तिसरं षटक प्रगती पथावर असताना धाव फलकावर धावा 2 बाद 30 अशी सुरुवात राहिली नारिवली टीमची. पुढील बॉल राकेश गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळी देखील तो एंडला चेंडू लागलाय. डीपमध्ये खेळाडू आहे. दूरवर येथील चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न इथं केला जातोय. लाऊड अपील गेली
आणि इथून मात्र पंचाचा इशारा येतोय. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही खेळाडू सज्ज आहेत. रिव्ह्यू नसेल याच्याकडे देखील लक्ष असू द्यात, म्हणजे 2 धावा फलकावरती ॲड केल्या जातील या चेंडूवरती. अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या क्रीज धाव फलकावर धावा लागले, त्या म्हणजे 32 धावा, 2 बाद नारिवली टीम. येस, थँक्यू व्हेरी मच. अतिथी मंचावर आपण पाहू शकाल ओम साई इंटरनेटचे आदरणीय कैलासजी पावशे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी आम्हाला या मॅचसाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केली. त्यांचा देखील आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. तसेच आदरणीय अशोकजी बोपे देखील ज्येष्ठ नागरिक यांचा देखील अतिथी मंचावर या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू स्पर्धेच्या वतीनं. आणि नारिवली टीमची आणबाण शान खरं तर खंदेश समर्थक आदरणीय किसन मामा गुरपेकर यांचं देखील शुभाभू आणि मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग. रोहित पाटील कडून तिथे मिस फील्ड होते आणि तिथून मात्र एकेरी धावेला दुहेरी धाव्यांमध्ये पदार्पण केले जाते आणि 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल 34 धावा धावा फलकावरती. निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक घेऊन आलाय. या षटकामध्ये नारिवली टीमचा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे येतील, तो प्रयत्न मात्र इथून जरूर नारिवली टीमचे 2 फलंदाज करतील. यावेळी ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर पंचांचा इशारा येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाते. टोटल 35 धावा धावा फलकावरती लागलेले आहेत. इनिंग ब्रेक नंतर आम्ही पाहुण्यांचा शुभ सन्मान जरूर या स्पर्धेच्या वतीनं करू. गोलंदाज तयार. यावेळी देखील मोठा फटका लगवायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत 2 धावा काढण्याचा प्रयत्न जरूर 2 फलंदाज करतील. 2 धावा सुखरूपरित्या तिथे पूर्ण केल्या जात आहेत. इथून मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर करत आहेत, परंतु प्रॉपर टायमिंग कुठे होत नाहीये. कनेक्शन थोडंसं खराब राहत आहे. नयन पाटीलने जरूर 1 षटकार 2 चौकार लगवलेत. आदित्य ओपनिंगला आला होता. आदित्यने देखील 1 चौकार लगवला होता. अद्याप 3 चौकार आणि 1 षटकार या इनिंगमध्ये आपण पाहिला. मोठे फटके कुठेतरी येत नाहीत. एकेरी दुहेरी धावेने खरं तर चांगल्या धावा काढल्या. एकेरी दुहेरी धावेला देखील प्राधान्य दिलं नारिवली टीमच्या फलंदाजांनी. त्यामुळे स्कोरबोर्ड चालता राहिला आणि धावसंख्या 37 या आकड्यावरती अद्याप पाहायला मिळते. अंतिम षटकातले काही बॉल शिल्लक आहेत. काही बॉल शिल्लक म्हणजेच की 4 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये इथून कितपत धामीचा डोंगर उभारेल साक्षी 11 गावदेवी नारिवली टीम हे येणारे वेळकाळ जरूर सांगून जाईल. यावेळी देखील ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. विकेट किपिंग खराब. त्याचा फायदा नारिवली टीमला. वाईट +4 पंचा 5 रन. थँक्यू. विकेट किपरच्या मागे आपण जर पाहिलं तर आउटफील्ड फास्ट आहे. थोडंसं उत्तर जाणवतो. त्यामुळे फाईन लेग रिझनमध्ये लॉंग स्टॉपमध्ये एकदम आउटफील्ड फास्ट आहे. वारंवार इथून ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकले जात आहेत. थोडासा दिशाहीन मारा निखिल करतोय. लाईन लेंथ इथून तुम्हाला चांगली पकडावी लागेल. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 43 धावा इथून उभारण्यात यश प्राप्त झालंय. मोठे फटके आले नाहीत, परंतु एकेरी दुहेरी धावेने खरं तर एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिल्या कारणामुळे स्कोरबोर्ड चालता राहिला आणि चांगल्या धावा उभारल्यात ते म्हणजे नारिवली टीमने. यावेळी देखील क्रॉस पॅट खेळण्याचा प्रयत्न होता. अंतिम षटकामध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्नामध्ये हा चेंडू मात्र डॉट केला जातोय. निखिलला याच असेच नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजी मार्गावर, कारण धावसंख्येचा विचार केला 43 धावा धाव फलकावर लागलेत. इथून धावा कशा प्रकारे वाचवल्या जातील याचा प्रयत्न निखिलला करावा लागेल. यावेळी स्विच इट, क्या बात आहे, व्हॉट अ टायमिंग.
चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये क्लिअर करत इट्स आउट ऑफ द पार्क. शानदार षटकार. $49 ऑन बोर्ड. 49 धावा. नारिवली टीम डगआउट मध्ये आनंदी. यावेळी देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी चांगला बॉल निखिलच्या माध्यमातून टाकण्यात आला. यॉर्कर करण्याचा प्रयत्न. थोडा ओव्हर पिच चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. मागील चेंडू थोडासा अखूट टाकला. त्याचा पुरेपूर फायदा उचलला तो म्हणजे सौरभ भोईर या फलंदाजाने. चांगली बॅटिंग. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा अंतिम बॉल. टार्गेट सेट करणारा चेंडू. यावेळी तडागा. प्रॉपर टायमिंग. स्वेट साउंड मिडल ऑफ द बॅट. गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रन. थँक्यू डीजे. 4 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे साक्षी 11 गावदेवी नारिवली टीमने बनवल्या. 55 आणि 56 धाब्यांचं टार्गेट सेट केले. गावदेवी 12-13 नागाव या संघासमोर. धावसंख्येचा पाठला कशा प्रकारे होईल का धावा चेस केला जाईल हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. तर पुढील होणारी मॅच शिवशक्ती खारघर आणि थल बी दोन्ही टीमचे संघनायक. त्वरित आपण माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल त्वरित टॉस का बॉक्स या कक्षामध्ये या. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करण्यात येईल. पाहुण्यांच्या पवित्र शुभ असते. आपण मंचावरती शुभ सन्मान इथे घेत आहोत. आदरणीय ओम साई इंटरनेटचे आणि ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज आणि क्षेत्ररक्षकासाठी ट्रॉफी दिली ते आदरणीय कैलासजी पावशे यांचा शुभ सन्मान आदरणीय संजू दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे करतोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन आदरणीय कैलासदादा पावशे यांचा शुभ सन्मान अतिथी मंचावर इथे केला जात आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आदरणीय अशोकजी भोपी साहेबांना देखील मी विनंती करू की आपण देखील यावं. आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने इथे केला जात आहे. आदरणीय संजूदादा सांगडे स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे आपण अशोक साहेबांचा इथे मान सन्मान करत आहोत. त्यानंतर नारिवलीचे ज्येष्ठ खंदे समर्थक आदरणीय किसन मामा गोरपेकर यांना देखील मी विनंती करू की आपण देखील यावं. आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने इथे केला जातोय. आपण आलात सर्व पाहुण्यांनी इथं उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं FIACC चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. किसन मामांचा शुभ सन्मान आपण ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. मायचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन किसन मामांचा देखील इथं शुभ सन्मान केला आहे. किसन मामांची टीम नारिवली टीमने संघाने बनवल्या 55 धावा. आदरणीय महेशजी सांगडे साहेबांना विनंती करतो की संजू दादा आपल्याला बोलवत आहेत. अतिथी मंचावर आपलं FIACC चषकामध्ये सहर्ष स्वागत. थर्ड टीम आलेले आहे. तर शिवशक्ती खारघर आपण त्वरित कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवा. छप्पन्न धाब्यांचं टार्गेट आहे. धावसंख्येचा चेस कशा प्रकारे केला जाईल का धावा डिपेंड केल्या जातील हे आपण ऐकणार आहोत. आमचे साथी समालोचक ND विभागातील एक उत्कृष्ट मराठी समालोचक मंगेश पाटील यांच्याकडे बोलणार आहोत आपण. थँक्यू. तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा पाहायला मिळतं. मॅच क्रमांक 3 तिसरी लढत आजच्या दिवसामधली. एका साईडला 12-13 गावदेवी नागाव आणि त्या संघासमोर फाईट करत असताना
साक्षी 11 गावदेवी नारिवली या दोन संघांदरम्यान नक्कीच ही लढत पाहायला मिळेल. पहिला पूर्वार्धाचा खेळ पाहिलं तर अगदी चांगली बॅटिंग केली. पहिल्या पूर्वार्धामध्ये साक्षी 11 गावदेवी नारिवली टीमनं 4 षटकांच्या अखेरीस तब्बल 55 धावा जमा केल्यानं सेकंड क्षेत्रामध्ये आता लक्ष पार करायचा. 24 बॉलमध्ये 56 धावेचा प्रवास 12-13 गावदेवी नागाव टीम समोर आहे. चला लगेच विनंती करेल सलामीची जोडी आपण जा मैदानाच्या आतमध्ये. ऑलरेडी भरपूर उशीर झाला. आजच्या दिवसामध्ये एक संघ सुपर 5 साठी दाखल करायचा आहे. त्याच्यामुळं प्रत्येक टीमला मी विनंती करेन की आपण आपले इनिंग वेळेनुसार समाप्त करा. पुढची मॅच पाहायला मिळेल थल आणि त्या संघासमोर फाईट सेकंड क्षेत्र जिथे लक्ष प्रवास 12-13 नागाव टीम समोर प्रवास आहे. तब्बल 56 धाव्यांचा लक्ष आता सेकंड क्षेत्रामध्ये पार करायचा. कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज रोहित पाटील आणि फलंदाज हर्षंग पाटील ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रणव पाटील हा मुख्य ट्रम्प कार्ड नारिवली टीमचा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 24 बॉल 56 धाब्यांचा लक्ष हा मनामध्ये सेट करून इथे रणनीती आखावी लागेल बॅटिंग करीत असताना सेकंड क्षेत्रामध्ये 12-13 गावदेवी नागाव टीमला. चला मॅचला लगेच सुरुवात करा. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगतीपथावर गोलंदाज तयार प्रणव पाटील. पहिलाच बॉल लाईन खराब लेग स्टंपच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की वाईट बॉल अवांतर एक्स्ट्रा एक धावेनं अकाउंट ओपन झाल्या. सध्या बॅटिंग करत असताना 12-13 गावदेवी नागाव टीमचा. समोर स्ट्राइक एंड वरती फलंदाज रोहित पाटील हा फलंदाज. पुन्हा एकदा यस लाईन करावे. पुन्हा एकदा सलग बॅक टू बॅक हा दुसरा बॉल वाईट फेकला. अतिरिक्त धावा सध्या खर्च करतोय गोलंदाज प्रणव पाटील. 56 धाव्यांचं लक्ष पार करायचं आणि अशा स्थितीमध्ये जर तुम्ही या अवांतर एक्स्ट्रा धावा खर्च कराल ना तर अगदी आव्हान सोपं होऊन जाईल बॅटिंग करत असताना. 12-13 गावदेवी नागाव टीमसाठी. योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी मॅच मध्ये प्रणव पाटीलला करावी लागेल. पुढचा बॉल गोलंदाज प्रणव पाटील समोर रोहित पाटील. इथे लाईन पाहावी लागेल. यस आता चांगल्या लाईन वरती हा बॉल डिलिव्हर केलाय आणि त्या डॉट चेंडू पाहायला मिळतं. पहिला बॉल निर्धाव फेकलाय. अतिरिक्त 2 धाब्यानं अकाउंट ओपन झाले. सध्या बॅटिंग करीत असताना नागाव टीमचा. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हो प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका चांगला. क्षेत्रशय वेगाने उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसरे धावेसाठी प्रयत्न नकार दिलाय सध्या फलंदाज हर्षंग पाटीलला. जिथे एकच धावेनं समाधान मानलं. एक धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 3 या आकड्यावरती. स्ट्राइक रोटेट झाली आणि स्ट्राइक वरती सध्या फलंदाज हर्षंग पाटील. 3 धावा धाव पुस्तकावरती. 24 मध्ये 56 धावेचा लक्ष पार करायचा. त्याच्यामुळे पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग नक्कीच करावी लागेल. तोच प्रयत्न करत असताना फटका फसलाय. शॉट फाईन रिझर्व मध्ये पकडला. झेल संपला. फलंदाज हर्षंग पाटीलचा केला पहिला धक्का बॅटिंग करत असताना 12-13 गावदेवी नागाव टीमला.
थँक यू डीजे. पहिला विकेट मैदानातून बाहेर गेलाय. फलंदाज हर्षंग पाटील हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय गोलंदाज प्रणव पाटील. पहिलं आपण बॅक टू बॅक 2 वाईट पाहिलं आणि त्याच्यानंतर अगदी योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी आपण प्रणव पाटीलची पाहतोय. मागील 3 बॉलमध्ये एकच धाव आणि 1 विकेट. अगदी सुरेख गोलंदाजी. समोर राकेश पाटील हा फलंदाज. लो फुल टॉस थोडा स्लोवर गतीचा एक्स्ट्रा खबरला फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न भरपूर चांगले झाले आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं संघ देखील पुढे सरसावलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला टोटल 5 या आकड्यावरती. शांत सुरुवात सध्या 12-13 गावदेवी नागाव टीमची पाहायला मिळतं. ह्याचं कारण असं गोलंदाजी अगदी ताकदवर सध्या प्रणव पाटीलची मैदानाच्या आतमध्ये. 2 अवांतर धावा देखील आहेत आणि त्याच्यानंतर देखील अगदी चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल समोर तेवढा धाकड खेळाडू सध्या राकेश पाटील. स्टोबर बॉल चेंडूचं लाईन मिनिट पाहिलं आणि त्याच्यानंतर फटका पाहायला मिळतो. अगदी दमदार फटका. फलंदाज राकेश पाटीलच्या बॅटमधून येतो पहिला षटकार. पहिल्या षटकाराला 6 धावेनं संघ देखील पुढे सरसावला. संघाची धावसंख्या संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. प्रहार करावा लागेल कारण की लक्ष मोठ्या 56 धावांचा प्रवास करायचा सेकंड 17 मध्ये 12-13 गावदेवी नागाव टीमला. आणि तो प्रवास जर सुखरूप करायचा असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. आणि त्याचं उत्तम उदाहरण देत असताना राकेश पाटील पुन्हा एकदा प्रहार केलाय. सलग पाक टू पाक हा दुसरा तडाखा दिलाय. राकेश पाटीलच्या पाठमध्ये येतोय हा दुसरा षटकार. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात भरपूर चांगली कारण की मागील 2 बॉलवरती आपण 2 षटकार पाहिल्या. संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 17 या आकड्यावरती. 4 चेंडूमध्ये अगदी चांगली गोलंदाजी झाली आणि त्याच्यानंतर मागील 2 चेंडूवरती आपण राकेश बॅटमधून लगातार 2 षटकार पाहिले जिथे धावगतीला वेग देण्याचं काम केलं आणि संघ 17 या आकड्यावरती. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 56 धावांचा लक्ष पहिल्या 6 मध्ये आल्यात 17 आता येणाऱ्या 18 मध्ये 39 धावांची गरज. 39 धावांची गरज अजूनही 12-13 गावदेवी नागाव टीमला. रोहित पाटील आणि राकेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती निखिल भोईर हा गोलंदाज झालाय आणि या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावगतीला ब्रेक द्यायचे ना तर तुम्हाला विकेटसाठी झालं विकेटसाठी कट रचावा लागेल गोलंदाजी करत असताना नारिवली टीमला. पहिलाच बॉल आहे क्रॉस फटका. फटका भरपूर चांगला जिथे धावामध्ये 6 ठोकलाय षटकार.
6 धावाने संघ पुढे सरसावलाय. संघ 23 या आकड्यावरती. पण जो स्टार्ट होता ना बॅटिंग करत असताना नागाव टीमला तो स्टार्ट मिळाला. खरं तर पहिल्या 4 बॉलवरती आपण शांत सुरुवात पाहिली ना त्याच्यानंतर मागील 3 बॉलवरती आपण 3 षटकार पाहिल्या. पूर्ण धावगतीला वेग लावलाय सध्या 12-13 गावदेवी नागाव टीमना. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये एसटी रक्षक ओ इथे खूप मोठी चुकी केली आहे. जीवनदान दिला रोहित पाटीलला. हे कडदनकर राहील नारिवली टीमसाठी. कॅच ड्रॉप झाली. एक धाव सिंगल धाव जोडली जाईल आणि एका धावेनं संघ 24 या आकड्यावरती. पाक केलेली तुम्ही चुकी तुमच्यासाठी खूप काही मागणी राहील कारण की एक खेळाडू चुकी करतो त्याचं भुगतान पूर्ण संघाला भोगावं लागतं आणि ते सध्या यष्टिरक्षकाने केलंय. रोहित पाटीलला दिलेलं जीवनदान आता त्याची किंमत कुठपर्यंत मोजेल. संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. लक्ष 56 धाब्याचे जिथे समीकरण येणारे 16 बॉल आणि 32 धाब्यांची गरज. विकेट खूप इम्पॉर्टंट आणि अशा स्थितीमध्ये सोडलाय झेल. समोर राकेश पाटील गोलंदाज, निखिल भोईर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरा ट्रम्प कार्ड नारिवली टीमचा ज्याचा वापर केलाय सध्या नारिवली टीमला निखिल भोईर हा गोलंदाज. समोर राकेश पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न लेंथ लाईन अगदी चांगली होती. फलंदाजाला थोडासा चकवा देण्याचं काम गोलंदाज निखिल भोईरने केला आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. एक करावा लागेल नारिवली टीमला. डॉट चेंडू फेकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील तेव्हाच मॅच मध्ये ही पकड मजबूत केली जाईल. जर तुम्ही वारंवार चुका कराल तर अगदी ते आव्हान सोपं होईल. बॅटिंग करत असताना 12-13 गावदेवी नागाव टीमसाठी. समोर पुन्हा एकदा राकेश पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न लांब कार्पेट बाकवास कबरलेला हा फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एक धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 25. लॉस्ट ऑफ 1 विकेट. 12-13 नागाव. 25 धावा धाव पुस्तकावरती. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्याच बॉलवरती षटकाला त्याच्यानंतर खूप चांगला बॅकअप दिला गोलंदाज निखिल भोईरनं. च्या मागील 3 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा. अगदी सुरेख गोलंदाजी. जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केलाय. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर 25 धावा. आता या षटकाचा हा शेवटचा अंतिम बॉल आहे. समोर रोहित पाटील. रोहित पाटील सध्या इन ऍक्शन मध्ये. जीवनदान देखील मिळाला. त्याचा फायदा आता उचलावा लागेल रोहित पाटीलला. प्रहार करण्याचा प्रयत्न बाकवास कबरलेग हा फटका क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. थोडंसं पम्बलिंग. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केल्यानं 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्यात. प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या 12-13 नागाव संघ करता. षटक दुसरं समाप्त झालं. अंतिम बॉलवरती धावाले 2 आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 27 या आकड्यावरती. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि 29 धावांची गरज. 12 बॉल 29 धावांचा लक्ष अजूनही नागाव टीम समोर आहे आणि कशा रीतीने या धावा चेस केल्या जातील. तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती करण काठे याचा वापर केला मॅच मध्ये नारिवली टीमना. 12 बॉल 29 धावांची गरज. राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि आजचा ओपनर रोहित पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहतोय. एक विकेट गमावलाय खरं तर हर्षंग पाटील. 12 बॉल 29 गोलंदाज तयार. पुन्हा एकदा करण काटे. पहिलाच बॉल त्याला फेस करेल फलंदाज राकेश लावडा अपील होत्या. इनफॅक्ट लाईन हे पाहिलं आणि त्याच्यानंतर
लेग पाईस मध्ये सिंगल धाव जोडली जाईल. एक धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली संघ 28 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 11 आणि 28 धावांची गरज. अर्धा पल्ला गाठलाय. अजूनही अर्धा प्रवास मॅच मध्ये करायचा 12-13 गावदेवी नागाव टीमला. सध्या स्ट्राईक एंड वरती रोहित पाटीलला पाहतोय. पण या हंगामामध्ये रोहित पाटीलला खरे तर डान्सरच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक नक्कीच त्याने फटकावली होती आणि तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंड वरती 11 मध्ये 28 धावांची गरज. गोलंदाज तयार करण काटे. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे जिथे. पंचांचा इशारा की डायरेक्ट हिट देखील तिथे झाली आणि फलंदाज बाद. पंचांचा इशारा नो. नो बाद. त्याच्यानंतर एक धावांना दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जिथे राकेशची विकेट रनआउट मध्ये बाहेर झाली. दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना नागाव टीमला. आता नवीन फलंदाज सिद्धू भोईर मैदानाच्या आतमध्ये. ब्रिटचा बॉल समोर पुन्हा एकदा रोहित पाटील. येणारे बॉल 11-26 धावांची गरज. 11 बॉल 26 समीकरण. गोलंदाज पुन्हा एकदा करण काठे हा बॉलिंग ट्रॅक होते तयार. फुलटॉस बॉल. फ्रीडचा बॉल त्याच्यामुळे झेल जरी पकडला. यस पंचांचा इशारा नो बॉल. अतिरिक्त धाबा या देखील जोडल्या जातील. 2 बिमर बॉल फेकल्या त्याच्यामुळे गोलंदाजाला देखील आता बदलावा लागेल. संघ जाऊन पोहोचला टोटल फलकावरती धाबा पाहिल्या तर 33 धाबा धाव पुस्तकावरती. पुन्हा एकदा फ्रीड कंटिन्यू असेल. आता नवीन गोलंदाजाचा वापर केलाय. गोलंदाज पाहायला मिळेल केतन. धावसंख्या पाहिली तर संघ 33 या आकड्यावरती. फ्रीडचा बॉल समोर रोहित पाटील. अतिरिक्त बाउन्स पाहिलं या बॉलवरती. तिखा बाउन्सर. डॉट चेंडू आहे. धावसंख्या स्थिर टोटल 33 धाबा धाव पुस्तकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा केतन पाटील. आता प्रहार केलाय प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये. डीप बाकवस कवरलेला हा बॉल लॉक केलाय 6 धाबेसाठी षटकार.
टँक डीजे चला थोडा फास्ट केला. षटकाराला 6च्या मदतीनं संघ 39 या आकड्यावरती. अजूनही पाहिलं तर येणारे 9 बॉल शिल्लक असलेल्या 17 धावांची गरज. 9 बॉल 17चं समीकरण. सामना अजूनही बॅलन्स आहे. चांगली गोलंदाजी केली तर मॅच मध्ये यू टर्न घेऊ शकतो नारिबी संघ. हा ट्रॅकर फुल केलाय. क्षेत्ररक्षक सजवलाय मात्र चेंडू चाललाय. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार. टँक डीजे षटकार चौकाराला संघ जाऊन पोहोचला. टोटल 43 या आकड्यावरती. 8 बॉल आणि 13 धावांची गरज. गोलंदाज तयार. हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. लांब द कार्पेट. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकार दिला सिद्धूनं. जिथे एकच धावेनं समाधान मानला. एक धावेनं संघ देखील पुढे सरकला. डबल चव्वा 44 धावा धाव पुस्तकावरती. येणारे आता बॉल शिल्लक असतील 7 मध्ये 12 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. हा बॉल खूप महत्त्वाचा राहील कारण की जर हा बॉल निर्धाव आला तर मॅच मध्ये यू टर्न घेऊ शकते कदाचित नारिवली संघ. समोर तेवढा धाकड खेळाडू सिद्धू बोईर हा फलंदाज सध्या इन ॲक्शन मध्ये. गोलंदाज करण पाटील. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. पाठची एज विकेट. हा तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना 12-13 नागाव टीमला. आता सामन्यामध्ये युटर्न घेतला सध्या नारिवली टीमला. जिथे समीकरण उरलंय. येणारे 6 बॉल 12 धावांची गरज. येणारे 6 बॉलांना आता 12 धावांची गरज. कोणत्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 12 धावा डिफेन्स करून देईल नारिवली टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय. चौथा ट्रम्प कार्ड नारिवली टीमचा गोलंदाज सौरभ भोईर हा गोलंदाज ज्याच्यावरती आता नारिवली टीमनं विश्वास दर्शवलाय. 6 बॉलांना 12 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. समोर नवीन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5व्या क्रमांकासाठी रुद्र माली आणि त्याला साथ देत असताना आज ओपनर रोहित पाटील अद्याप किलपट्टीवरती स्थळ टोकून राहिला. स्थळ कशासाठी टोकलाय ना तर नागाव टीमला विजयाच्या अंबरट्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला फलंदाज रोहित पाटीलला. आणि तसा खेळ आता प्रस्तावित करावा लागेल. 6 बॉल 12 गोलंदाज तयार. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू केला जाईल. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडासा चुकी पाहिली आणि त्याचा फायदा मिळतोय. सध्या बॅटिंग करत असताना नागाव टीमला प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि ती वाचवावी लागेल. जर खरं तर अशा रीतीने चुका करा सिंगलला डबल मिळेल तर आव्हान अगदी सोपं होऊन जाईल. पहिल्या बॉलवरती दाबाला 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 46 या आकड्यावरती. आता येणारे 5 बॉल आणि गरज 10 धावांची. 5 बॉल 10 समोर राकेश पाटील रोहित पाटील हा खेळाडू आणि जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळेल. ओ इथे मात्र लाईन खराब आहे. पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त धाव ही जोडली जाईल. अगदी मी म्हणेन थोडासा वाचलाय कदाचित फलंदाज नाहीतर फर्निचर देखील डिस्ट्रॉय झाले असती. अतिरिक्त धाबेनं संघ जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर येणारे 5 बॉल आणि गरज 9 धावांची. 5 बॉल 9 आणि इथे मात्र लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की ऑफस्टंपच्या बाहेर बॉल जात होता आणि लगेच दंडित घोषित केला. इट इज अ वाईट.
अवांतर धाबेनं संघ पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली, संघ जाऊन पोहोचला 48 या आकड्यावरती. आता येणारे बॉल शिल्लक असतील 5 आणि 5 मध्ये गरज तब्बल 8 धाबा. 5 बॉल 8 अतिरिक्त धाबा खूप काही कर्दनकार राहतील नारिवली टीमसाठी, कारण की प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि ती वाचवावी लागेल. हाव सुपर बॉल, अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केला, फर्निचर डिस्ट्रॉय केले. त्रिफलाचीत हा चौथा धक्का लागला बॅटिंग करत असताना. 12-13 गावदेवी नागाव टीमला. फलंदाज रोहित पाटील, महत्वाची विकेट मैदानातून बाहेर. टॅग डीजे मॅच मध्ये यू टर्न घेतोय सध्या नारिवली. येणारे 4 बॉल शिल्लक येताना 4 बॉल मध्ये करायच्यात 8 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 4 विकेट गमावल्या. 4 मुख्य फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. आता नवीन फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती 6व्या क्रमांकासाठी दाखल झाला प्रेम पाटील आणि नॉन स्ट्राईक वरती रुद्र माली. गोलंदाज या पुन्हा एकदा सौरभ. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू फाडल्यानंतर डीप राहिला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. तिथे हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतं. समीकरण बदलला, प्रेशर आला आता नागाव संघावरती. 3 बॉल आणि करायच्यात 8 धावा. 3 बॉल 8 समीकरण. 3 बॉल 8. प्रेम पाटील सध्या स्ट्राईक एंड वरती. एखादा मोठ्या फटक्याची प्रतीक्षा होत्या नागाव संघाच्या खेळाडू कक्षामधून. गोलंदाज तयार. ओ सुपर बॉलिंग, अचूक टप्प्यावरती भेदक मारा केलाय. फलंदाजाला अगदी शांत ठेवला. जिथे सलगचा हा 3रा बॉल निर्धावालाय. धावसंख्या पाहिली तर 46 धावा, 48 धावा धावपुस्तकावरती. आता समीकरण 2 बॉल 8 धावांची गरज आहे. काय मॅच मध्ये उठण घेतलं सध्या नारिवली टीमला. जिथे 6 मध्ये 12ची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये अगदी आत्मविश्वासाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सौरभ भोईरची पाहायला मिळतं. समीकरण उरलं. येणारे 2 बॉल 8 धावांची गरज. गोलंदाज तयार. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला लांब कार्पेट सिंगल कपेट झाली. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केलाय. ओ इथे चुकी केली. कंपल्सरी चेसिंग होती, त्याच्यामुळे दुसरी धाव घेणं खूप महत्वाचं होतं आणि अशा स्थितीमध्ये इथे या बॉल वरती सिंगल आली. आता समीकरण 1 बॉल आणि 7 धावांची गरज. 1 बॉल 7. एक बॉल आणि 7 धावांची गरज. आता गोलंदाजीच्या माध्यमातून एखादी चुकी नागाव टीमला हव्या तरी गोड चूक करेल का गोलंदाज सौरभ भोईर. अगदी चांगली गोलंदाजी. 6 मध्ये 12 धावा हा समीकरण होताना अशा स्थितीमध्ये अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी सौरभ भोईरची पाहिल्या. 1 बॉल 7. गोलंदाज तयार सौरभ भोईर. अंतिम बॉल प्रहार आलाय. षटकार स्कोर लेवल सामना जिंकलाय. अभिनंदन टीम नारिवली. हार्ड लेग 12-13 नागाव. संघर्ष भरपूर चांगला राहिला मॅच मध्ये नागाव टीमचा, मात्र 1 धावेसाठी हा सामना गमवावा लागला. थँक्यू डीजे. अगदी चांगली मॅच पाहिली, प्रेक्षणीय लढत आपल्याला